जिल्हा परिषद कर्मचारी युनियन शाखा धाराशिव येथील कर्मचारी संघटनेचे निवडीसाठी राज्याचे माननीय पुजारवाड साहेब आज आलेले होते आणि त्यांनी जिल्हा धाराशिव या शाखेचे पदाधिकारी निवडीचे नियुक्तीपत्र सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि संघटना स्ट्रॉंग करून कर्मचाऱ्यांचे प्रश्न अडीअडचणी सोडवण्यासाठी प्राधान्य द्या असा आम्हाला आदेश जिल्हा शाखेला त्यांनी दिलेला आहे। सिंगल ही कर्मचाऱ्याचा प्रश्न राहणार नाही। आज बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय काय घेण्यात आलेला आणि कशा संदर्भात बैठक होती? नेमकी नवीन नियुक्तीच्या संदर्भात जे शाखा धाराशिव येथील नवीन पदाधिकारी अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव, संघटक सर्व आपले जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे नियुक्तीचे पत्र देण्यासाठी साहेब खास नांदेडवरून आमचे राज्याचे कार्याध्यक्ष आलेले होते। त्यांच्या निर्देशानुसार आज बैठक संपन्न झाली आणि नियुक्तीपत्र सर्वांना दिलेले आहे। आज महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन शाखा धाराशिव यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करायच्या होत्या। त्यासाठी खास महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आदरणीय पुजारवाड सर खास नांदेडून तेवढ्यासाठी उपस्थित या कार्यालयामध्ये उपस्थित झाले होते जिल्हा परिषद धाराशिवला। तर आज सर्वांमध्ये अध्यक्ष म्हणून आदरणीय देशमुख सर, सचिव म्हणून मी निलेश नायगावकर, उपाध्यक्ष आमचे तांबे साहेब, हाबू साहेब, कार्याध्यक्ष काळे मॅडम, गाडे साहेब, कोषाध्यक्ष झरकर साहेब आणि खटके साहेब यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत। नियुक्तीपत्र देताना राज्याचे कार्याध्यक्ष आदरणीय पुजारवाड सरांनी आम्हाला आमच्या पाठीशी ठाम राहू असा विश्वास दिलेला आहे व आम्हीही स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद मार्फत ज्या काही आमच्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी असतील त्या 100% आम्ही प्रशासनाकडून आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आम्ही सकारात्मक पाऊल उचलणार आहोत आणि राज्यस्तरावरून ज्या काही आमच्या मागण्या करायच्या असतील त्या पुजारवाड सरांकडे आणि आमच्या आदरणीय मार्गदर्शक आमचे अध्यक्ष बलराज मगर सर यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडून आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहणार आहोत।